धडाडीचे आणि कल्पक उद्योजक, कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात रमणारे रसिक, दातृत्वाचा उगवता झरा, गरिबांचे पालनहार, उपेक्षितांचे तारणहार या आणि अशा अष्टपैलूंनी समृद्ध असे हिऱ्याप्रमाणे लखलखते व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्र शेठ घरत. ज्याला ज्याला म्हणून महेंद्र शेठच्या ज्या ज्या पैलूचा पडताळा आला तो प्रत्येक जण त्यांच्याशी आदर भावाने आयुष्यभराचा जोडला गेला. पण या व्यतिरिक्तही महेंद्र शेठ यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू अजूनही लोकांसमोर आलेले नाही आणि त्यापैकीच एक म्हणजे विश्व पर्यटक माननीय महेंद्र शेठ घरत. त्यांच्या जगभ्रमंतीला आता तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेली 25 वर्ष राजकीय, कामगार, सामाजिक व कौटुंबिक जीवनातील विविध भूमिकांमध्ये परदेश प्रवासाचा समृद्ध अनुभव घेतलेल्या महेंद्र शेठ घरत यांच्या परदेश प्रवासाची 25वी या आठवणींवर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी शेलघर येथील सिद्धिविनायक बँकेट हॉलमध्ये मोठ्या उत्सवात पार पडलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामशेठ ठाकूर, पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार जयंत पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाडे यांची उपस्थिती लाभली आहे. महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या भाषणात या प्रवासातील आठवणी, अनुभव आणि विविध देशांमधील सांस्कृतिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकलाय. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी घरत यांच्या कार्याची आणि त्यांच्याद्वारे मिळालेल्या जागतिक अनुभवाची प्रशंसा केली आहे. महेंद्र कर्तांच्या डोक्यामध्ये कल्पना आली. मला ते एकदा बोलले की शेठ, आपण प्रवासाला सुरुवात केला तर 25 वर्ष होत आहेत, तर ह्याच्यावरती आम्ही एक पुस्तक प्रकाशित करतोय. महेंद्र घरत पुस्तक लिहिणार म्हणजे मला नवल वाटलं जरा थोडस, पण त्यांचा अनुभव प्रवासामधला इतका आहे की जबरदस्त असा प्रवास आहे. जे जग फिरायला निघतात ना, त्यांच्यापेक्षा डबलचा प्रवास महेंद्र घरताचा एकटाचा असला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी प्रवास केलेला आहे. त्याच्या आपण ज्याला म्हणतो, एखाद्या माणसाला त्या पायाला भिंगरी लावलेली असते, तो सारखा फिरत असतो. महेंद्र घरत शेलघरला कधी असतात आणि फॉरेनला कधी असतात हे समजायलाच मार्ग असतो. आता त्याला त्यातले त्यात चांगलं एक आहे, जागतिक स्तरावरती कामगार क्षेत्रात ते काम करतायत, त्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते आणि त्या ह्याच्यामध्ये ते प्रवास करतात. ते ट्रेननं नाही, एसटीनं नाही, विमानानं, त्याची प्रथम क्लासनं बऱ्याचशा ठिकाणी त्याचा प्रवास जो असतो ना, तो एक्झिक्युटिव्ह क्लासपेक्षाही भारी. हा प्रवास आहे. आता आम्ही फिरलो, आमच्या बरोबर समजा 300-400 लोक फिरला, त्यावेळेला 50 महिला आमच्या गेल्या, त्यांचा आता व्हिडिओ तुमचा हेवी पाहायची राहिली तुमची, किंवा आमच्याबरोबर आता हे सगळे कोटवाले उभे आहेत बघा. हे लंडन, मोरोक्को, सिंगापूर, थायलंड, फुकेत, व्हिएतनाम, कुठे कुठे जाऊन आले ते सगळे येतात. त्याच्यामध्ये काय नसतं, फक्त पासपोर्ट बनवायचे असेल, चला पैशांच्या अडचणी येतात अशा प्रकारे. आता पण 5-6 कोटी रुपये देणार आहेत, पण इलेक्शन नंतर 3.5 कोटी ते फार मागवते. आता तेवढा जयंत पाटलांनी मल्टिप्लेशन झालं, तर तेवढा आता मी पण शिकलोय. इलेक्शन पडल्यानंतर माणसाला अक्कल येते, त्यावेळेला समजा पैसे कसे कमवले पाहिजे, पैसे कसे. आणि मला एक रामशेठचा जे रामशेठनी जे आयुष्यभर गणित पाळले ते मला आवडतं का, पैसे रुपया दे तुला 50,000 रिटर्न येतात, लाख दे तुला 10 लाख येतील. पैसे दिले ना तर मला झोप येत नाही. मागे बोलते देणं सांगता येणं, पुन्हा कार्यक्रम चालू आहे. पैसे संपवले नाही का पैसा बिलकुल रुपया येत नाही. आणि म्हणून पैसे संपवणे, वाटणे आणि त्याचा मल्टिप्लिकेशन जो होतंय तो फार एन्जॉय केला मी, आणि म्हणून ते